हॅलो गुड मॉर्निंग. तर आत्ता वाजलेले आहेत, तुम्हाला दाखवलेलंच आहे, 9:30 वाजलेले आहेत बघा इकडे. आणि आमचं पिल्लू बघा, दोन्ही पिल्लं झोपलेले आहेत. तर हे आहे आमची मोठं पिल्लू, ही इंदू झोपली अगदी शांत, पाठीत उठतात त्याच्यामुळे मग आता झोपलेलं असतं. दादा पण झोपलेला आहे खाली. तर तुम्हाला काल मी सांगितलेलं होतं की आळूच्या पानाची रेसिपी आम्ही काल रात्री मटण आणल्यामुळे आहे ना काय बनवलेली नव्हती. तर आळूच्या पानाची जी रेसिपी आहे ती शेअर होणार आहे तुमच्यासोबत. तर ते बघायचं आहे आणि रेसिपी कशी वाटली ते पण सांगायचं आहे. तर वैष्णवी बनवणार आहे आळूच्या पानाची रेसिपी. अगदी मस्त आळूची पानं बनवते ती. आणि शिजवलेले जरी तुम्ही डायरेक्ट खाल्ले ना तरीसुद्धा अजिबात जिभेला काही त्रास होत नाही किंवा मग घसा खवखवत नाही. आणि तळल्यावर तर खूपच भारी लागतात, पण म्हणजे शिजवलेले न तळलेले तरीसुद्धा ते पण खूप भारी लागतात. तर मला आज खूप काम आहे त्याच्यामुळे म्हटलं सकाळी सकाळी थोडंसं शूट करू. रात्रीचं पण जेवण थोडंसं आमचं उशिरा झालेलं होतं त्याच्यामुळे मग फक्त भाजीचं तुम्हाला मी दाखवलं थोडंसं शॉर्ट. व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगायचं आहे. तर चला मी तुम्हाला आता रेसिपी दाखवणार आहे. रेसिपी बघायची. रेसिपी आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या ज्या नवनवीन मैत्रिणी आहेत, यूट्यूब फॅमिली आहे, त्यांना व्हिडिओ शेअर करायचे आहेत. त्याच्यात मीठ हळद आणि बेसन पीठ ना, मीठ टाकायचं, बाकी मीठ हळद बेसन पीठ टाकायचं. आणि हे भरपूर ते टाकले, हे 1 वाटी भरून काही टाळायला झालं नंतर खाल्ले नाही जाते. असं लाडू करायचे ना रे, पुन्हा पप्पाने आम्हाला घरची आम्ही बनवली होती ना, 3-4 पाहिजे हवली बनवायचे आम्हाला. इथं स्वच्छ धुवून घेतलेले आळूचे पानं, देठ काढून घेतलेले, ते मी तुम्हाला कालच दाखवलेले आहेत. गाडी नाही ना काय जिरे लसूण मिरची दळायचं नाही. थोडं हे बघा आता चालू आहे आमचं. मस्त ते नवीन कापूस सारखं नवीन बनवायचे. हा हा जुन्या पद्धतीचे लहान बाळे म्हणून हाताने नाही लावत, चमच्याने लावते. काय नाही होत त्याला, चमच्यानेच लावायचं. मी हाताची आग होती मग ते लहान पोरांना हात बीत लावला आंघोळ घालायची म्हणल्यावर ते. त्याला चहा प्यायचा आहे नाही, चहा ब्रेड काय खायचं असं. आता तिने करायचं ना, मग 2 अंडे दिले असते, पाळवण ती खाऊन गेला असता ना. मला अंड्याचं ते आणणार होते छोटा, मला म्हणतो आमचं देवकर बसते. कुठे तुमची देवकर बसते? अजून देवकर बसते जाणार म्हणजे काय करतात तू कोणत्या विचार काय जायचंय पुढं? मग पाणी घेऊ. डायरेक्ट पाणी कसं लागतं पण पाणी खोबरे की संपा
काहीच नाही करायचं आयुष्याची रीत आहे कारण जेव्हा रिकामा वेळ असतो तेव्हा खरंच माणूस काय करायचं जेव्हा वेळ हात निघून जाते तेव्हा आयुष्याचं तुझं आठवतं फॉर एक्झाम्पल मीच एक्झाम्पल मी मायाला विचार माया तुम्हाला वेळच नाही भेटला मुळात पोरगा लगेच मला दिवस राहिले करोनाचे काळ तेव्हा तुम्ही कामं नव्हत्या कधी नव्हत्या का शिवणकाम बंद होतं एवढं कुठं करायचं आले 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 तुला खायची का वडी आता तळणार आहे मामा